नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत एक अतिशय हृदयस्पर्शी, वास्तववादी आणि श्रद्धेने ओथंबलेली कविता. देवा मला खात्री वाटते. या सुंदर कवितेचे कवी आहेत मंगेश बनीबाई काशीराम रेपाळ. चला तर मग कविता ऐकूया. देवा, तुझ्या घंटा नादात माझं मन शांत होतं. देवा, तुझ्या घंटा नादात माझं मन शांत होतं. आरतीच्या गजरात देवा, माझं मन तुझ्याशी एकरूप होतं. लोक तुला फुलं वाहतात, सोनं चांदी अर्पण करतात. लोक तुला फुलं वाहतात, सोनं चांदी अर्पण करतात. गोरगरिबांना काहीही देताना या लोकांचे हात का बरे आखडतात? तुझ्या केवळ नामस्मरणाने आत्म्याला अमाप शांती मिळते. तुझ्या केवळ नामस्मरणाने आत्म्याला अमाप शांती मिळते. नास्तिकांना काय कळणार, नामस्मरण म्हणजे काय असते? देवा, तुझा प्रसाद चाखून सगळे धन्य धन्य म्हणतात. देवा, तुझा प्रसाद चाखून सगळे धन्य धन्य म्हणतात. दुःखापेक्षा आनंदाचे क्षण डोळ्यात खूप पाणी आणतात. देवा, मला खात्री आहे, तू आहेस आमच्या पाठीशी. देवा, मला खात्री आहे, तू आहेस आमच्या पाठीशी. मला सारं ठाऊक आहे, तू ठेवणार नाहीस कुणालाच उपाशी. आई म्हणते विश्वास ठेव, देव ठेवणार नाही भुकेला. आई म्हणते विश्वास ठेव, देव ठेवणार नाही भुकेला. काळजी मात्र दिसत असते तिच्याच डोळ्यांत रोज मला. देवा, तुझ्या तेजस्वी उजेडात मी देहभान हरपून जातो. देवा, तुझ्या तेजस्वी उजेडात मी देहभान हरपून जातो. माझ्या घरचा काळा अंधार देवा, तुझ्यामुळेच दूर होतो. देवा, तुझ्यामुळेच दूर होतो. पंचपक्वान्नांनी भरलेले ताट देवा नैवेद्य म्हणून तुझ्या समोर ठेवतो. पंचपक्वान्नांनी भरलेले ताट देवा नैवेद्य म्हणून तुझ्या समोर ठेवतो. तो नैवेद्य तयार करण्यासाठी देवा मी रोज कष्ट करत असतो. मी रोज कष्ट करत असतो. लोक म्हणतात चमत्कार तू प्रत्येक क्षणी करत असतोस. लोक म्हणतात चमत्कार तू प्रत्येक क्षणी करत असतोस. माझ्या पोटासाठी देवा तूच भाकर निर्माण करतोस. देवा, तुझ्या पायाशी मी नियमित लीन होत असतो. देवा, तुझ्या पायाशी मी नियमित लीन होत असतो. तुला अर्पण केलेला नैवेद्य मला अमृतासारखा वाटतो. मला अमृतासारखा वाटतो. माझ्या पोटासाठी लढताना देवा मी खूप खूप कष्ट करत असतो. माझ्या पोटासाठी लढताना देवा मी खूप खूप कष्ट करत असतो. पण तुझ्या नामात दंग राहीन हे आज मी तुला निक्षून सांगतो. देवा, माझ्या पोटासाठी आता मी स्वतःच मेहनत करीन. देवा, माझ्या पोटासाठी आता मी स्वतःच मेहनत करीन. भाकरीच्या लढाईसाठी मीच मशाल तेवत ठेवीन. मीच मशाल तेवत ठेवीन. किती सुंदर विचार, किती साधं पण थेट मनाला भिडणारं सत्य. देवावर विश्वास ठेवताना स्वतःच्या कष्टांवरही तितकाच विश्वास ठेवायला हवा, हाच या कवितेचा खरा संदेश आहे. श्रद्धा आणि मेहनत यांची सांगड घातली तर जीवनातली कोणतीही भाकर दूर राहत नाही. कवी मंगेश बनीबाई काशीराम रेपाळ यांनी अत्यंत साध्या शब्दात पण प्रभावी भावनांनी ही कविता आपल्या हृदयात कायमची कोरली आहे. जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशाच सुंदर कविता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या सुंदर कवितेसह. जय हरी विठ्ठल.